मित्रांनो, तू भेटेशी नव्याने मालिकेचा आजचा भाग फारच छान असतो. आजच्या भागामध्ये 1999च्या काळामध्ये इलेक्शन सुरू असतं GS पदाकरता. व तेव्हा मंदार विरुद्ध अभिमन्यू अशी निवडणूक होते. व तेव्हा मॅडम तिकडे येतात. त्यांचं शेवटचं मत फारच महत्त्वाचं असतं. व त्या मत देतात अभिमन्यूला. आणि तेव्हा अभिमन्यू बोलू लागतो, मॅडम मत द्या, पण बघून द्या. मंदार जो की दंगा करतो, इथे पोरं आणतो, कॉलेजमध्ये मारामाऱ्या करवतो, त्याला द्यायचं की मला द्यायचं तुम्हीच ठरवा, असं भाषण दिल्यावरती सगळी मुलं आणि मॅडम देखील मत अभिला देतात. व तेव्हा अभि जिंकून निवडून येतो. व त्यानंतर आपण बघतो की 2024मध्ये कॅन्टीनमध्ये गौरी काम करत असते. व ती काम करताना सगळी मुलं एकच बोलणं बोलत असतात, ते जे कोणी केलं ना सीट कवरचं त्याला आपण शोधून काढूया. सरांना फार वाईट वाटलं आहे, आपण त्या व्यक्तीला सोडायचं नाही. तेव्हा ती जरा घाबरते. व त्यानंतर मनू तिकडे येते आणि म्हणते, बाबा आमच्या दोघांसाठी ना इडली वडा आणि माझ्याकडनं हिला पार्टी. तेव्हा अण्णा तिला म्हणतात, पार्टी बिर्टी काय नाही, तू माझी मुलगी आहे, ती घरी इथे माझी कस्टमरच आहे, तुझ्या मैत्रिणीचे पैसे मला द्यायचे तरच मी तिला खायला देईन. असं म्हटल्यावरती आपल्या मैत्रिणीचे पण पैसे मनू देऊन टाकते. गौरी म्हणते, अगं कशाला. मनू म्हणते, तू बस ग, माझ्याकडनं तुला पार्टी, बस जरा आपण नाश्ता करूया. तेव्हा बसल्यावरती गौरी सांगू लागते, ऐक ना मनू, अगं ते सीट कवरचं मॅटर आहे ना, ते पण मीच केलं आहे आणि हे मला तुला सांगायचं होतं. तेव्हा ती म्हणते, काय. अगं तुला कळते का तू काय केलं आहेस ते. तू ना खूपच चुकीची वागली आहेस आणि जरी सरांना हे कळलं ना तर तुला ते अजिबात माफ करणार नाहीत, कळते का तुला. तर तिकडे बाहेर एक प्रोफेसर येते आणि म्हणते, अरे वा अभि सर, तुमचं सीट कवर किती मस्त आहे, तुम्ही हे कुठनं घेतलं, मला सांगा ना, मला पण मागवायचं आहे, पाहिजे तर माझ्याकडनं पैसे घ्या अधिकचे, पण मला सेम टू सेम हवं आहे. तेव्हा अभिमन्यू ते सीट कवर जोरात फाडून काढतो आणि फेकून देतो आणि म्हणतो, बस झाला आता. ही जी कोणी व्यक्ती आहे तिला आता मी सोडणार नाही आहे, ही व्यक्ती माझा अंत बघते आहे. असं म्हटल्यावरती तिकडनं अभि निघून जातो. तर इकडे रस्त्यावरती गौरीचे वडील भर दुपारी अगरबत्त्या विकत असतात, पण कोणीच घेत नसतं. इतक्यात तिकडे त्यांचा घरमालक येतो आणि म्हणतो, काका इतक्या दुपारी कुठे चाललात. अच्छा, खिशामध्ये तुम्ही घरभाडं घेऊन फिरत आहे का, द्या ना मग आमचं भाडं द्या. तो म्हणतो, नाही हो, अजून पैसे जमले नाही आहेत, पण जमले की देतो. तुम्हाला अगरबत्त्या हव्यात का, बघा ना नवीन केवडाचा ब्रँड आला आहे, जरा वास घेऊन बघा. तो म्हणतो, वास नीट येत नाही आहे हो, आम्हाला प्रत्येकाला एक अगरबत्ती जाळून दाखवा. तेव्हा ते पोरगं आणि त्याचे गुंड मित्र सगळ्या अगरबत्त्या बाहेर काढतात आणि सगळ्या अगरबत्त्या रस्त्यावरती जाळून टाकतात आणि त्यांची फारच चेष्टामस्करी करतात वाईट पद्धतीने. तेव्हा ते म्हणतात, हे तुम्ही बरोबर वागत नाही आहात, देव तुम्हाला बघून घेईल, तुम्ही एका गरिबासोबत मस्करी करताय, तुम्हाला पाप लागेल, असं करू नका हो, माझ्याकडे आधीच पैसे नाही आहेत, माझं नुकसान होईल. तरी पण ते ऐकत नाहीत. तेव्हा त्यांना फीट येते व तिकडे ते खाली पडतात. तेव्हा त्यांना कोणीच बघायला येत नसतं. इतक्यात मागणं गौरी तिकडे येते आणि तिला कळतं आपले वडील फीट येऊन खाली पडलेत. तेव्हा ती लोकांची मदत घेते व त्यांना खांद्यावर टाकून तिकडनं घरी घेऊन जाते. तेव्हा तिकडनं ती गेल्यावरती तो गुंड बोलू लागतो, आज मला ही भाव देत नाही आहे, पण एक दिवस येईल असा जेव्हा ती मला भाव पण देईल आणि माझ्या प्रेमात पण पडेल, बघ ना, हिला मी मिळवूनच राहीन. असं म्हटल्यावरती त्या गुंडाचे मित्र त्याला सपोर्ट करतात व तिकडनं निघून जातात. व त्यानंतर आपण बघू लागतो की इकडे घरामध्ये गौरी आपल्या वडिलांना घेऊन येते आणि जे झालं असतं ते आपल्या आईला सांगते. त्या वडिलांना आरामशीर तिथे बसवते आणि बोलू लागते, बाबा तुम्हाला म्हटलं आहे ना, या वयामध्ये आता रणरणत्या उन्हामध्ये फिरू नका, आणि बाय द वे आता मला नोकरी मिळाली आहे ना, मग कशाला काळजी करताय तुम्ही, ठीक आहे सगळं होईल मॅनेज, लवकरच होईल. असं म्हटल्यावरती ती तिकडनं निघून जाते. तर इकडे अभिमन्यू एका खोलीमध्ये येतो आणि तेव्हा समोर बसलेली असते त्याची प्रिन्सिपल. मित्रांनो, आमच्या रिसर्चप्रमाणे ती प्रिन्सिपल म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडची आई असते, जी स्वतःच्या मुलीच्या निधनामुळे सदम्यात गेलेली असते व तिला वेड लागलेलं असतं आणि तिला अभिमन्यू सांभाळत असतो आपल्या घरी. तेव्हा अभि तिला बोलू लागतो, तुम्हाला काय मिळालं हो हे सगळं करून, हे केल्यामुळे तुम्हीही हरलात आणि मलाही हरवलं. तेव्हा ती पुन्हा पुन्हा बोलू लागते, ती येईल ना परत, ती परत येईल ना. अभि म्हणतो, ती परत येणार नाही आहे आता, कधीच नाही. मित्रांनो, आमचा रिसर्च असा पण आहे की अभि आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं नातं प्रिन्सिपलला मान्य नसतं, म्हणून ती आपल्या मुलीचे लग्न घाईघाईने दुसऱ्या माणसासोबत लावून टाकते आणि त्या माणसाला कंटाळूनच तिची मुलगी जीव देते, असा आमचा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. स्टोरी कशी असेल हे तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंट करून सांगा. तर तिकडे गौरी बोलू लागते, मी नोकरी केलीच पाहिजे आता, त्याशिवाय घर चालणार नाही आहे. तेव्हा वडील खोटी खोटी ऑर्डर आल्याचं नाटक करतात. अगं ऐकलंस का, आत्ता मला 100 अगरबत्त्यांची पॅकेटची ऑर्डर आली आहे. ती म्हणते, हो का, तुमचा फोन बघू, त्यामध्ये नंबर असेल ना, दाखवा मला. बाबा कशाला खोटं बोलताय, अहो सगळं होईल नीट, खोटं बोलून छोटं समाधान घेण्यापेक्षा खरं बोला, समाधान फार काळ टिकतं, मग तुम्हीच म्हणता नाही. त्यानंतर सकाळी सकाळी अभि कॉलेजमध्ये येतो आणि आल्या आल्या माईक रूममध्ये पोचतो आणि बोलू लागतो, ज्याने कोणीही कांड केलं आहे त्याने 3 आकडे संपायच्या आतमध्ये माईक रूममध्ये यायचं आहे, जर तो व्यक्ती इथे आला नाही
तर मी यापुढे कधीच कोणाचंही लेक्चर घेणार नाही. असं म्हटल्यावरती गौरी बोलू लागते, नाही नाही, माझा नोकरी एक वेळ गेली तरी पण चालेल, पण सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होता नाही कामा. मी जाऊ का? तेव्हा तिला कळत नसतं काय करावं आणि आजचा भाग इकडेच संपतो. पुढच्या भागामध्ये घरमालक सगळ्यांना बाहेर काढतो आणि गौरीशी बोलतो, हे बघ गौरी, मला भाडं पाहिजे. गौरी म्हणते, तुझं भाडं देईन मी, तुला शब्द देते मी, पुढचे काही दिवस दे. जर मी नाही देऊ शकले तर तू म्हणशील ते करेन मी. तो म्हणतो, अच्छा मग ठीक आहे, काही हरकत नाही, घे तू, पण मी म्हणशील ते तुला करावं लागेल. तर त्यानंतर आपण बघतो की गौरी भरपूर धाडस करते आणि माईक रूममध्ये येऊन अभिला भेटते. तेव्हा ती अभिसमोर आल्या आल्या एकदमच थबकतो अभि आणि बोलू लागतो, तू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या मालिकेचे रोजचे व्हिडिओ आम्ही दररोज रात्री 9:30ला टाकत असतो, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.